we are going to celebrate 28th February as a Science Day. as a International Science Day. And in our class, we are thinking about science and culture. In the first period or before, we think about sun, moon, earth and solar system. And we have discussed about the gravity, force of gravity. After that, we have discussed about Mahashivratri, the festival of Mahashivratri. It is celebrated around 26 February. कालच्या 26 तारखेला आपण महाशिवरात्री एक कल्चरल ऍक्टिव्हिटी आहे, कल्चरल प्रोग्राम आहे. आणि आपण पाहिलं की महाशिवरात्री ही वर्षातून एकदा ही मोठी महाशिवरात्री. आणि अशा शिवरात्री किती येतात? इन एव्हरी मंथ देर इज अ शिवरात्री. देर इज अ शिवरात्री. आणि ही शिवरात्री केव्हा येते? बिफोर डार्क मून लाईट, अमावस्येच्या पूर्वी. इट इज अ कल्चर अँड सायन्स. आता आपण विज्ञानामध्ये काय पाहतो? हवा मिळाली तर आपण जगतो. we take oxygen. If we don't get oxygen, we die. आपण काय होतो? मरतो. मग त्या हवेमध्ये काय? वी आर टॉकिंग अबाउट इमॅजिनेशन. आणि मग या ठिकाणी आपण विज्ञानातून अध्यात्मामध्ये आलो किंवा पुस्तकाकडे आलो. आणि मग त्या ठिकाणी आपण बहिणाबाईचं पाहिलं. बहिणाबाईनं कविता केलेली. हवा दिसते का तुम्हाला? कॅन यू सी? नो. विज्ञानवाले म्हणतात हवा दिसत नाही, पण बहिणाबाई म्हणती मला हवा दिसते. देव दिसतो, हवा दिसते. तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी. तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी. देवा तुझ येन जाण वारा सांगे कानामधी. तुम्हाला हवा ऐकू येते का? याच्यावर नो. हवा सुटलेली कळते का? भास होतो का? दिसत नाही पण भास होतो. आणि बहिणाबाई चौधरीनं हे ओरिजिनल रूप दाखवलेले आणि प्रॅक्टिकली त्यांच्या शेवटच्या कडेमध्ये त्यांनी सांगितलेले, जे की आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. धरत्रीचा परिमय मातीमध्ये समावला. धरत्रीचा परिमय मातीमध्ये समावला. माझे नाकाले विचारे नथनीला त्याचे काय. माझे नाकाले विचारे नथ नीला त्याचे काय. धरत्रीचा परिमय. परिमय म्हणजे सुगंध. आता मातीवर पाणी पडल्यानंतर सुगंध येत असतो. तर आपण सुगंधासाठी काय वापरलं? फ्लावर. वास आला का बाई तुला? आता वास तुझ्या नाकाला आला का तुझ्या नथनीला आला? बोल. कशाला आला? म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात माझे नाकाले विचारे नथनीला त्याचे काय. या नथनीला त्याचा सुगंध येणार नाही तर कशाला येतो? नाकाला. सायन्स अँड कल्चर. वी शुड थिंक अबाउट सायन्स अँड कल्चर. आपण त्याच्याविषयी नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. हे पुरातन काळापासून विज्ञान त्याही काळात होतं. न्यूटननं कशा शोध लावला? गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी ऑफ फोर्स. आणि कसा लावला? कसा लावला? कसा लावला? ते झाडाखाली बसला होता. कोण्या झाडाखाली? आंब्याच्या का लिंबाच्या? सफरचंद. ते खाली पडलं. An apple fell on his head.
डोक्यावर पडलं, पुन्हा त्यांनी वर फेकलं, पुन्हा ते खाली ओलावलं आणि त्यावेळेस वर फेकलेली वस्तू खालीच का येते? त्याने विचार केला आणि कशात शोध लावला? ग्रॅव्हिटीचा शोध लावलेला आहे. तर विज्ञान तंत्रज्ञान हे आपल्या सोबत ठेवायचे आणि आपल्याला नेहमी जागृत ठेवायचे. अँड वी आर गोइंग टू प्रोग्रेस. सायन्स इज अ ब्लेस. समटाइम द क्वेश्चन अरोज. काही काही लोक आता परेशान आहे. विज्ञान शाप की वरदान? सायन्स ब्लेस और कर्स. विज्ञान शाप की वरदान? तर तुमच्या मतानुसार शाप आहे का वरदान आहे? विज्ञान शापही आहे आणि विज्ञान वरदान आहे. बट सायन्स इज अ ब्लेस. सम पीपल से सायन्स इज अ कर्स. इट इज डिपेंडेड ऑन अस. ते कशावर आहे? आपल्यावर आहे. आपण किती कसं वापरायचं. आपण जर योग्य रीतीने वापर केला तर सायन्स इज अ ब्लेस. फॉर एक्झाम्पल मोबाईल आपण जर चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर आपल्याला सगळं नॉलेज मिळतं. आणि तुम्ही जर घरी आईला सांगत असाल, आई मी अभ्यास करायले मोबाईलवर, आणि तुम्ही दुसरे चित्र पाहत असाल तर इट इज अ कर्स. तर आपण नेहमी सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्याबरोबर कल्चर याची जोड नेहमी राहत राहायची. ओके.